नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, तलाठी भरतीच्या जवळ-जवळ 2471च्या आसपास जागा शिल्लक आहेत. तर बघा, त्यामुळे 2025 मध्ये डिसेंबर पर्यंत तलाठी भरती येण्याची शक्यता आहे. तर बघा, डिसेंबर पर्यंत जर तलाठी भरती आली तर ती TCS कडून एक्झाम घेतली जाईल किंवा जर डिसेंबरच्या पुढे जर गेली जानेवारीमध्ये किंवा 2026 मध्ये तर मग ती MPSC मार्फत घेण्यात येईल. तर बघा, त्याच्यामुळे आपण काय केले 2023 मध्ये तलाठी भरतीचे जे काय आपले 57 पेपर झाले होते आयोगाचे, तर त्याचे आपण सिरीज चालू केले. तर त्याच्यामुळे बघा, त्यातला आज आपण 17वा पेपर बघणार आहे, की जो आपला बघा 22/8/2023 मध्ये दुसऱ्या शिफ्ट मध्ये झाला होता. ठीक आहे बघा. त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती बघा तुम्हाला कंबाईनसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 999 रुपये. सेम याचप्रमाणे MPSC साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली 999 रुपये असेल. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन काय दिले बघा. जर 6 पुरुष व 8 मुले हे एका कामाला 10 दिवसात पूर्ण करू शकतात आणि त्याच कामाला 26 पुरुष व 48 मुले 2 दिवसात पूर्ण करू शकतात, तर त्याच प्रकारचे काम करण्यासाठी 15 पुरुष आणि 20 मुलांना लागणारा वेळ किती असेल? तर बघा, 6 पुरुष प्लस काय दिले बघा 8 मुले, यांना किती वेळ लागतोय बघा, तर 10 दिवस लागतात. ठीक आहे बघा. मग मला सांगा, हे हे काम पूर्ण करण्यासाठी एकूण किती पुरुष लागले बघा. 6 पुरुष 10 दिवस कामाला येतात, म्हणजे याचा अर्थ काय, 10 कसं 60 पुरुष झाले. आणि बघा, तेच काय 8 मुलं कंटिन्यू 10 दिवस कामाला येतात, म्हणजेच काय 80 मुलं झाली. 80 जवळजवळ 80 मुले झाली. ठीक आहे बघा. चला परत पुढे काय दिले बघा. आणि त्याच कामाला बघा 26 पुरुष व 48 मुले. बघा, 26 पुरुष प्लस 48 मुले किती दिवसात, तर 2 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात. बघा, काम तेच आहे बघा. ठीक आहे. आता 26 पुरुष जर 2 दिवस कामाला आले तर एकूण किती पुरुष लागले बघा. 26 दुने 52 पुरुष लागले. प्लस बघा 48 मुले 2 दिवस आले, म्हणजे सॉरी 28 आहे, 48 आहे नाही का, 48. 48 जुने किती झाले बघा, 96. 48 जुने किती झाले, 96 मुले. ठीक आहे बघा. आता बघा, हे जर समजा आपण 1 पकडलं आणि हे जर 2 पकडलं बघा. ह्या 1 मधून हे 2 जर वजा केलं तर काय निघेल बघा. ह्याच्यामध्ये बघा 60 मधून 52 गेले, खाली किती राहिले बघा 8 पुरुष. आता बघा 80 वजा 96, 80तनं 96 गेलं वजा काय ते बघा 16 मुले. बरोबर आहे का. बघा, मग काय निघेल इकडं बघा, 8 पुरुष इज इक्वल टू 16 मुले. म्हणजे 8 पुरुष जेवढं काम करतात तेवढंच काम करायला 16 मुले लागतात. म्हणजेच काय 8 1 8, 8 2 16. बघा, इथं काय निघेल 1 पुरुष बरोबर काय निघेल 2 मुले. 8 1 8, 8 2 16. म्हणजे 1 पुरुष जेवढं काम करतो तेवढंच काम करायला 2 मुले लागतात. आता काय म्हटलंय बघा पुढं, तर त्याच प्रकारचे काम करण्यासाठी 15 पुरुष आणि 20 मुलांना लागणारा वेळ किती असेल? तर बघा काय करा, एक तर पूर्ण म्हणजे काय करा, जे काम आपलं केले एक तर पूर्ण एक काम पूर्ण करा, पूर्ण पुरुष किती लागतील किंवा पूर्ण स्त्री मुले किती लागतील ते काढून घ्या. बघा, आता हे लक्षात घ्या, एका पुरुषाचं कन्व्हर्जन आपण 2 मुलांमध्ये करू शकतो. बरोबर आहे का. बघा, म्हणजे काय 1च्या दुप्पट 2 आहे. मग 60 पुरुषांच्या ऐवजी जर आपण मुलं घेतली कामाला तर किती मुलं असतील बघा. 6 दुने 12, म्हणजे 60 दुने 120 किती येतील बघा. हे इथं जर बघा, ह्याला जर बघितलं आपण किती आलं, 120 मुले झाली. 120 मुले अधिक ही 80 मुले, म्हणजे एकूण किती मुलं लागली बघा, तर 200 मुले लागली काम करायला. एकूण किती लागले 200 मुले. ठीक आहे बघा. बघा, आता मग काय म्हटलं आपल्याला, 15 पुरुष आणि 20 मुलांना लागणारा वेळ किती बघा. 15 पुरुषांच्या ऐवजी पण आपण आता बघा, आपण काय केलं, मुलांनाच एक काम पूर्ण करायला किती मुले लागतील आपण काढून घेतलं. मला इथे काय करायचं, ह्या पुरुषांचं रूपांतर काय करायचं मुलांमध्ये करा. बघा, 15 पुरुषांच्या जागेला किती मुलं लागतील बघा. 1 पुरुष म्हणजे 2 मुले, म्हणजे 15 दुने 30 मुले. बरोबर आहे का. किती झाली बघा 30 मुले अधिक ही किती आहेत 20 मुले. बरोबर काय झाले 30 आणि 20 झाली 50 मुले. मग मला सांगा, जे काम करायला 200 मुलं लागतात तेच काम करायला 50 मुलांनी केलं तर किती दिवस लागतील बघा. बरोबर 50 की 50, 50 चोकू 200 म्हणजे 4 दिवस. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा. दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने हे सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून निष्कर्षांपैकी कोणता दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. ठीक आहे. बघा, आता विधान काय दिले बघा. सर्व डोळे ओठ आहेत. बघा, सर्व डोळे हे काय आहेत, ओठ आहेत. परत सर्व ओठ दात आहेत. सर्व ओठ हे दात आहेत. आणि परत काय दिले, सर्व दात हात आहेत. बघा, सर्व दात काय आहेत, तर हात आहेत. बर, त्याला काय म्हणतो बघा आपण, स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा, स्टँडर्ड डायग्राम वरून आपण होकारार्थी निष्कर्ष उत्तर लगेच काढू शकतो डायरेक्ट.
बघा दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष कसे आहेत आहेत म्हणजेच काय होकारार्थी आहेत म्हणजे एवढे डायग्राम आपल्याला पुरेसे. पहिला निष्कर्ष चेक करा बघा. काही हात ओट आहेत बघा. काही हात ओट आहेत का? बरोबर आहे बघा. हाताचा हा एवढाच मधला पार्ट काय आहे? ओट आहे. तर पहिले बरोबर येते. चला परत काय दिले बघा. काही दात डोळे आहेत. बघा काही दात डोळे आहेत का? बघा दाताचा हा एवढा मधला पार्ट काय? डोळे आहेत म्हणजे बरोबर येते. काही दात डोळे आहेत. दोन्ही बरोबर आहेत म्हणजेच काय? निष्कर्ष 1 आणि 2 हे दोन्ही तर्कसंगत आहेत. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मिक्सचर चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये 118 रुपये ही रक्कम 50 मुला-मुलींमध्ये अशा प्रकारे विभागली की प्रत्येक मुलाला 2.60 रुपये मिळाले आणि प्रत्येक मुलीला 1.8 रुपये मिळाले. मुलींची संख्या शोधा. ठीक आहे बघा. बघा आता काय करावं लागेल आपल्याला. 118 रुपये जर आपण 50 विद्यार्थ्यांमध्ये जर काय केले आपण डिस्ट्रीब्यूट केले वाटले तर प्रत्येक वाटणीला किती पैसे दिले ते काढून घ्या. बघा 118 काय की भागिले 50 करा म्हणजे 118 रुपये आपण 50 मुलांमध्ये वाटले. प्रत्येक वाटणीला किती पैसे मिळतील बघा. 5 एके 5 इथे काय निघतील 5 दुने 10 10 ने 11 5 त्रिक 15 15 आणि 3 18 5 सक्क 30. ठीक आहे बघा म्हणजे किती निघाले बघा 2.36 भागिले 10 म्हणजेच किती आले 23 पॉईंट आहे ना 23.6 छेद 10 म्हणजेच किती आले 2.36 रुपये. ठीक आहे बघा. आता काय निघते बघा याच्यामध्ये हा आता बघा पुढे काय दिले बघा की प्रत्येक मुलाला 2.60 रुपये मिळाले आणि प्रत्येक मुलाला 1.8 रुपये मिळाले. बघा लक्षात घ्या आता इथे मुले आणि मुली लिहा. मुले आणि मुली बघा मुलांना किती रुपये मिळाले बघा तर 2.60 म्हणजे 2.2 रुपये 60 पैसे आणि मुलींना किती मिळाले 1 रुपये आणि 80 पैसे. ठीक आहे. आणि बघा आता ह्यांचं जर मिक्सर केलं आपण तर ते किती निघते बघा तर 2.36 रुपये निघाले. किती 2.36 ओव्हरऑल ऍव्हरेज किती आहे 2.36 आहे. ठीक आहे. बघा आता काय करायचं इथं 2.6 मधनं 2.36 गेले किती राहते बघा 2.6 मधून 2.36 गेले मायनस केले किती निघते 10 6 गेले 4 राहिले 5 3 गेले 2 राहिले. ठीक आहे 0.24. ठीक आहे किती निघाले बघा 2.6 मध्ये 2.36 गेले 0.24 राहिले. चला परत आता 2.36 मधनं 1.8 गेलं बघा 2.36 मधून वजा 1.8 गेलं खाली किती जाते 7 0 गेले 6 13 8 गेले 8 आणि 5 13 आणि 2 1 गेले 0 म्हणजे 0.56 बघा म्हणजे 2.36 मधनं 1.8 गेले किती राहिले 0.56. ठीक आहे बघा. आता बघा दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 घर आहेत दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 घर आहेत. डायरेक्ट आपण भागाला तर चालतोय बघा कसं 8 बघा 8 7 56 8 त्रिक 24 इथं फक्त काय करायला निघतं बघा गुणोत्तर निघतं 3 7x आणि 3x म्हणजे एकूण मुलं जे आहेत ना त्याच्यामध्ये एकूण जे विद्यार्थी आहेत त्यातले 7x काय असतील मुलं असतील 3x मुली असतील. बघा एकूण विद्यार्थी आहेत 50 आहेत बरोबर आहे का म्हणजे बघा 7 आणि 3 10 बघा मुले 7x मुली झाल्या 3x म्हणजे 10x मग 10x ची व्हॅल्यू किती आहे बघा लक्षात घ्या. बघा 10x म्हणजेच किती 50 विद्यार्थी आणि विचारले काय मुलींची संख्या किती बघा मुलांची संख्या किती 7x आहे मुलींची संख्या किती 3x आहे मग 3x म्हणजेच किती 3x म्हणजे किती. चला क्वेश्चन मार्क टाकायला दीर्घच गुणाकार करा बघा क्वेश्चन मार्क गुणिले 10x बघा क्वेश्चन मार्क गुणिले 10x बरोबर 3x गुणिले 50 3x गुणिले 50 बघा क्वेश्चन मार्क जागायला ठेवा आणि 10x बरोबर त्या पलीकडे टाका बघा 3x गुणिले 50 छेद काय ते बघा 10x बघा काय निघेल बघा x ला x कॅन्सल होईल बघा ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल 5 त्रिक 15 म्हणजे काय निघेल बघा मुलींची संख्या किती आहे तर 15 आहे 50 विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या झाली 15 म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि मुलांची संख्या म्हटलं तर किती ते 7 त्रिक सॉरी किती मुलींची संख्या 3 5 15 7 35 ही किती निघते बघा 35 35 आणि 15 बरोबर 50. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा मध्ये दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या स्थानी काय आले पाहिजे बघा काय निघते बघा एन बघा आता एन आणि यू मध्ये बघा एनच्या पुढे यू किती नंबर बघा एन ओ पी क्यू आर एस टी यू 7 घरं पुढे गेले काय ते यू निघते म्हणजे काय यूच्या पाठीमागे 7 घरं एन आला एनच्या पुढे 7 घरं यू आला आपण ठीक आहे बघा आता इथं आय पासून पी मध्ये बघा काय निघते आय त्याचे आहे जे के एल एम एन ओ पी बरोबर 7 घरं पुढे गेले काय निघते पी निघते इथं पण 7 फरक आहे मग यूच्या पुढे 7 घरं जावा बघा यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड परत ए आणि बी
म्हणजे काय निघते बघा बी निघते बघा सगळीकडे बी बी दिलाय त्यांनी इकडं. ठीक आहे बी आला. चला परत आता 2 नंबरला बघा काय निघते बघा इकडं बघा बघा टीच्या पुढे काय दिलाय तुम्हाला बी दिलाय एस टी बघा टीच्या पुढे बी बघा एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड नंतर लगे ए आणि बी म्हणजे 8 घरं पुढे गेले की बी आलाय. ठीक आहे बघा इथं आर पासून झेड बघा ओपी क्यू आर बघा एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड बरोबर आर पासून 8 घरं पुढे गेले की झेड आलाय. मग आता मला सांगा बी पासून पुढे 8 घरं जावा काय निघेल बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे काय निघते बघा जे निघते. बी नंतर जे कुठे बघा बघा बी नंतर जे इथं आहे जे इथं आहे. ठीक आहे ह्या दोनचा काय झाला विषय संपला. बघा परत आता काय निघते बघा इथं बघा 17 मधून 17 14 12 13 दिसते बरोबर आहे का 17 14 मध्ये एक्स पुढे 12 217 214 इथं एक्स 212 आणि 213 बघा काय निघेल बघा आता इथं बघा संख्या इथं परत वाढली बरोबर एकाड एक संख्या घ्यावी लागतील बघा आपल्याला अशा बघा 14 - 2 केलं तर काय निघते 12 बघा 17 - 2 केलं तर बरोबर काय निघेल इकडं 215 निघेल आणि परत 215 - 2 केले की बरोबर 213 निघते म्हणजे बरोबर काय निघेल बघा 215 215 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत अल्फाबेट सिरीज वरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेली मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे बघा आता काय निघते बघा इथं ओ नंतर आर बघा काय निघते ओ पी क्यू आर 3 घरं पुढे गेले की आर निघते. चला आर पासून पुढे बघा ओ पी क्यू आर एस टी यू व्ही 4 घरं पुढे गेले की व्ही निघते. परत व्ही पासून बघा यू व्ही डब्ल्यू एक्स वाय बघा 3 घरं पुढे गेले की वाय निघते. वायच्या पुढे बघा वाय झेड झेडच्या नंतर परत ए आणि परत बी सी म्हणजे बघा परत 4 घरं पुढे गेली की सी निघते आणि सी पासून एफ बघा सी डी ई एफ बरोबर 3 घरं पुढे गेली की बघा म्हणजे 3चा गॅप आहे 4चा 3चा 4चा 3चा आता इथं 3 4चा गॅप असेल बरोबर आहे का पण कसा ओच्या पाठीमाग ठीक आहे बघा आपण उलट मोजणार ओच्या पाठीमागे 4 घर काय 4 घर काय जाईल बघा इथं 4 घर मोजले आपण तर बघा बघा के एल एम एन ओ बघा काय निघेल इकडं के के पासून जर 4 घर मोजली तर जे के एल एम एन आणि ओ बरोबर 4 घरं पुढे गेली की ओ निघते म्हणजे के ऑप्शन नंबर 4 निघेल. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. परत अल्फाबेट सिरीजचा क्वेश्चन आहे काय दिसते बघा याच्यामध्ये दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे. परत काय असतं इकडं ई एफ जी एच आय जे बरोबर कंटिन्यू अल्फाबेट आहेत बघा जे येते जे बघा इथं आहे इथं नाही इथं नाही. ठीक आहे बघा चला परत जे नंतर काय दिसते बघा इकडं एच आय जे के बरोबर एल निघेल जे नंतर एल म्हणजे ऑप्शन नंबर 2 आला आपला. ठीक आहे बघा परत काय 14 आणि 2 16 16 आणि 3 19 19 आणि 4 23 आणि 23 आणि 5 28 येते. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न काय दिले बघा याच्यामध्ये एका विशिष्ट तर्कानुसार JL13 बघा JL13 हे NP26 शी संबंधित आहे. NP26 शी संबंधित आहे. त्याच प्रकारे RT17 हे बघा त्याच प्रकारे RT17 हे VX34 शी संबंधित आहे. VX आणि 34 शी संबंधित आहे. ठीक आहे त्याच तर्काचे अनुसरण केल्यास VX19 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ठीक आहे बघा आता बघा इथं जो संबंध काय दिसतोय ज्याच्या पुढे एन बघा जे के एल एम एन 4 घरं पुढे गेले की एन निघते. एल पासून बघा एल एम एन ओ पी बरोबर 4 घरं पुढे गेले की पी निघाला आणि 13ची दुप्पट की झाली बघा 26. ठीक आहे बघा 17ची दुप्पट 34 आता इथं जो संबंध असतो ना तोच दुप्पट इथं पण तोच संबंध असतो. ठीक आहे बघा आता काय निघेल बघा इथं व्हीच्या पुढे 4 घर जावा यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड बघा इथं काय निघेल बघा झेड निघाला बघा इथं आहे इथं नाही पहिला कॅन्सल झाला. ठीक आहे बघा चला परत आता एक्सच्या पुढे 4 घर एक्स वाय झेड नंतर ए आणि बी इथं काय निघेल बघा मग बी निघेल इथं +4 केले की बी निघाला आणि 19च्या दुप्पट काय झाले 19 जुने 38 झेड बी 38 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये
खाली विशिष्ट प्रकारे एकमेकांशी संबंधित असलेल्या 2 शब्द जोड्या दिलेल्या आहेत. खालील 4 पैकी 3 शब्द जोड्या मध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्द जोडी कोणती आहे? या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे, व्यंजन, स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नये. ठीक आहे बघा. चला आता काय दिसते बघा तुम्हाला इकडं, झाडे आणि फळे. ठीक आहे, फळं कुठं लागतात? झाडावर लागतात. चला परत पुढे काय दिसते बघा, समुद्र आणि जहाज. बरं, जहाज समुद्रामध्ये असतात. पुढे बघू आपण, महासागर, मीठ. बघा समुद्रामध्ये मीठ असतं का? तर असतं. आणि परत खाणी, कोळसा. खाणीमध्ये काय असतात? कोळसा असतो. ठीक आहे बघा. बघा हे सगळं काय बघा, ह्या निसर्गामध्ये सापडणाऱ्या गोष्टी आहेत. काय? झाडावरती फळ लागतं किंवा बघा झाडाचा एक छोटासा पार्ट काय असतो? फळ असतो. महासागराचा एक छोटासा महासागरामध्ये सापडणारी गोष्ट कुठली असते? मीठ असते. खाणीमध्ये कोळसा सापडतो. इथं मात्र काय बघा, समुद्रामध्ये जहाज हा प्रकार आहे तो मानव निर्मित आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये ऑप्शन नंबर काय ते बघा 2 निघते. गटात न बसणार काय येते? तर ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न काय दिले बघा ह्याच्यामध्ये, अर्धवार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 8% दराने 9,375 ची गुंतवणूक केल्यास 1 वर्षानंतर ती रक्कम किती असेल? बघा आता बघा व्याज कुठले? आपलं चक्रवाढ व्याज आहे. ठीक आहे बघा. परत दुसरी गोष्ट काय, वर्षाचा व्याज दर किती आहे बघा? तर 8%. पण आपल्याला व्याज किती दिवसांनी गोळा करायचं? तर बघा अर्धवार्षिक म्हणजे अर्ध्या 6 महिन्यानंतर. ठीक आहे बघा. वर्षाला जर 8% व्याज असेल तर 6 महिन्याला किती असते बघा? किती आहे? 8च्या निम्मत 4% बरोबर आहे का? बघा आता आपली मुद्दल किती आहे बघा? मुद्दल झाली 9,375 रुपये. बघा आता बाकी सगळं न लिहित बसता आपण चक्रवाढ व्याजताना काय करतो बघा, वर्षाला 8% म्हणजे 6 महिन्याला किती झाले बघा? 6 महिने 2 कप्पे झाले बरोबर का? हे 6 महिने आणि इथं परत 6 महिने म्हणजे वर्षामध्ये आपण व्याज कव्हर केलं. ठीक आहे, 2 कप्पे होतील 6 महिन्याचे. बघा मग आता 8% जर व्याज असेल इथे 4% बसेल, इथे 4% बसेल. ठीक आहे बघा. बघा मग आता काय निघेल बघा, 9,375 गुणिले आपण 100 मध्ये 4 ऍड करतो. 104 किती होईल बघा? 104. 104/100 गुणिले 104/100. बरं आता हा फॉर्म्युला कसा असतो बघा आपला? चक्रवाढ व्याजाची रास. आणि त्यांनी विचारताना आपल्याला काय म्हटले बघा, 1 वर्षानंतर ती रक्कम किती असेल? म्हणजेच काय, मुद्दल प्लस व्याज म्हणजेच रास. म्हणजे एवढं जरी सॉल्व्ह केलं आपलं तर आपलं उत्तर निघून जाते. ठीक आहे बघा. काय निघेल बघा ह्याच्यामध्ये? बरं आता इथं बघा काय निघेल इकडं, ही संख्या लहान करण्याचा प्रयत्न करायचा बघा. काय निघेल इकडं? 25 चोक 100. बघा 25 त्रिक 75. 75 आणि 10 85, 10 95, 2 कमी 18. 18 वर 7 187. परत 25 सक्क 150, 25 7 पावणे 200. बघा 187 मधनं 75 175 गेलं, राहिले किती? 12. 12 वर 5 25, 125 म्हणजे 25 5 1,600. ठीक आहे बघा, 25 ने भाग घालवला. बघा तुम्हाला नसेल भाग घालवता येत एकदम 25 नाही तर डायरेक्ट 5 ने भाग घालवा. 5 ने 2दा भाग घालवा, काय फरक पडत नाही. पण आपलं कसं वेळ वाचतो. चला परत काय होईल बघा, आता इथं परत ही संख्या कमी करा. काय निघेल बघा, आता मी इथं जरी 4 ने भागलं तरी मी ही 4 काढून टाकू शकतो का? कारण 4 ने मी ह्या संख्येला भाग घालवणार आहे. ठीक आहे बघा. काय निघेल इकडं? 4 1 4, 4 2 8, 8 2 10, 4 7 24. ठीक आहे बघा. चला आता परत काय निघेल बघा, 25 चोक 100. 25 चोक 100, 25 1 25, 25 आणि 10 35 36 37 म्हणजे 12. 12 वर 5 125, 25 5 1,600. ठीक आहे बघा. चला परत काय निघेल बघा, 4 1 4, 4 2 8 आणि 2 10, 4 7 24. बघा 26चा हे किती असतो बघा वर्ग, 26चा वर्ग किती असतो? 676. म्हणजे 15 गुणिले 26 गुणिले 26 केले की आपलं उत्तर निघते. 26 गुणिले 26 केले की निघते बघा, 26चा वर्ग असतो 676. 676 गुणिले 15 करा. काय निघेल बघा इकडं? 15 सख्ख 90. 15 सत्ती 5 दर्शे म्हणजे 105 आणि 9 की झाले बघा 114. चला परत 15 सख्ख 90. 90 आणि 11, 90 आणि 10 100. 100 ने 101 म्हणजे काय ते बघा 10,140. 10,140 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, खालील अक्षरांच्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. केवळ डावीकडून उजवीकडे मोजणीचा विचार करा. ठीक आहे बघा, डावे उजवे दिले. चला परत येथे अशी किती व्यंजने आहेत? बघा अशी किती व्यंजने आहेत ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक स्वर येतो? या व्यंजनाच्या आधी एक स्वर येतो आणि तसेच ताबडतोब नंतर देखील एक स्वर येतो. थोडक्यात काय मग, स्वर व्यंजन स्वर असं आपल्याला बघायचे. बर स्वर कुठले कुठले असतात बघा, AEIOU म्हणजे 26 अल्फाबेट. 26 अल्फाबेट मध्ये 5 काय असतात? स्वर असतात. ठीक आहे बघा. मग आता काय निघते बघा याच्यामध्ये, बघा
ELI निघेल बघा इथं बघा. ई स्वर आहे, एल व्यंजन आहे आणि परत आय स्वर आहे. ठीक आहे बघा. परत IBO एक निघेल बघा. आय स्वर आहे, बी व्यंजन आहे, ओ काय आहे, परत स्वर आहे. परत काय निघेल बघा, स्वर व्यंजन स्वर बघा. इथं एक निघते बघा AGE मध्ये बघा. स्वर, व्यंजन आणि स्वर. परत कुठे निघते का बघा? ठीक आहे, नाही निघत. म्हणजे बघा एकूण 3 निघतात. म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सर्च अँड इंडास्ट्री चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा याच्यामध्ये? बघा आता इथं काय दिसतंय बघा, 3चा बघा 1, 2, 3, 4, 5, 6. 3ची पॉवर किती आली बघा 6 आणि त्या ब्रॅकेटची पॉवर किती आहे बघा परत 6 आहे. ठीक आहे बघा, भागिले भागाकाराचे चिन्ह इथं देऊन टाका. चला काय निघते बघा 3 बघा 1, 2, 3, 4. 3ची पॉवर किती झाली 4 आणि त्याची पॉवर किती आहे बघा 7 आहे. बरं गुणिले परत 3ची पॉवर किती आहे इकडं 4. ठीक आहे बघा. चला आता काय निघेल बघा इथं बघा 3ची पॉवर लिहून घ्यायचं. ती बघा 6 बघा ह्या 6 आणि 6चा काय होतो गुणाकार होतो. ठीक आहे बघा 6 6 36. 3ची पॉवर झाली 36 गुणिले इकडे 3ची पॉवर किती आहे 4 आहे. छेद काय निघेल बघा इकडं बघा 3ची पॉवर 4 7 28. 28 आलं. चला पुढे काय निघेल बघा आता इथं मग 36 आणि 4 की झाली 40. 3ची पॉवर झाली बघा 40 छेद 3ची पॉवर 28. बघा जर बेस सेम असेल आणि मध्ये गुणाकारात चिन्ह असेल ना तर पॉवरची काय होते ऍडिशन होते लक्षात घ्या. ठीक आहे बघा मग 36 आणि 4 की झाले 40. 3ची पॉवर झाली 28. बघा आता पुढे काय निघेल बघा इकडं बघा आता ज्यावेळेस छेदाचा अंशाला जातं त्यावेळेस पॉवर काय होते मायनस मध्ये येते बघा. 3ची पॉवर 40 गुणिले काय होईल बघा 3ची पॉवर 28 वर गेली काय होते मायनस 28 होते. येते लक्षामध्ये बघा. चला आता 40 मधनं 28 गेले खाली किती राहते बघा. तर 40 मधनं 28 गेले खाली किती राहते 3ची पॉवर 12 राहते. ठीक आहे बघा आपलं फायनल आन्सर आलं 3ची पॉवर 12. पण ह्याच्यामध्ये कुठे दिले का तुम्हाला नाही. आता 3 जर बेस असेल तर आपलं उत्तर आलं पाहिजे 12. त्यामुळे 3 बेस असेल तर 15 आले हे चुकलं. ठीक आहे बघा. आता चेक कर जाऊ आपण स्टेप बाय स्टेप बघा. आता 9 बघा 3ची बघा आपण जर 9 जर बेस घेतला तर काय निघेल बघा. आता बघा 3ची पॉवर काय आपली 12 आहे बरोबर आहे का. आधी 3चा बेस 9 करून घ्या मग 3चा वर्ग झाला आणि परत ह्याची पॉवर किती निघेल बघा 6. बघा 6 दुने 12 येते बरोबर आहे का. 3ची पॉवर 12 म्हणजेच काय 3चा वर्ग आणि त्याची पॉवर 6. 6 दुने 12. मग 3चा वर्ग किती झाला बघा 9 आला बरोबर आहे का. इथं किती आला 9. मग हे 9ची पॉवर किती निघेल बघा इकडे 6 निघेल आणि इथे 9ची पॉवर त्यांनी किती दिली बघा आपल्याला 10 दिली त्यामुळे ह्याचा विषय संपला. ठीक आहे बघा. चला परत आता 27 करून बघा. बघा 3ची पॉवर 12 दिसते बरोबर आहे का. मला सांगा 3चा घन 27 असतो बरोबर आहे का. मग काय निघेल बघा 3 आणि वर 4 देऊन टाका. बघा 4 त्रिक 12 बरोबर आहे का. इथं 3ची पॉवर 12 आहे मग 3 चोक 12 3ची पॉवर 12 निघते. बघा मग 3चा घन किती असतो बघा 27 असतो. 27 ची पॉवर काय निघेल बघा इकडे वरती 4 निघेल. ठीक आहे बघा 27 ची पॉवर 4 म्हणजेच काय झालं ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नळ टाकीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये 2 तोट्या अनुक्रमे 20 मिनिटात आणि 24 मिनिटात एक टाकी भरू शकतात आणि एक निचरा करणारी तोटी ही प्रति मिनिट 3 गॅलन रिकामे करू शकते. तिन्ही तोट्या एकत्रितपणे उघडल्यास 15 मिनिटात टाकी भरू शकते. तर टाकीची क्षमता किती आहे बघा. आता लक्षात घ्या 2 नळ टाकी भरतात. एक नळ काय करतोय बघा इकडे टाकी रिकामी करतोय. ठीक आहे बघा. चला आता आपण काय करू तिन्ही नळला काय करू बघा ए आणि बी पकडलाय. ठीक आहे बघा. एक नळ काय करतोय बघा 20 मिनिटांमध्ये टाकी भरतोय. दुसरा नळ काय करतोय बघा 24 मिनिटांमध्ये टाकी भरतोय आणि तिसरा नळ जर आहे बघा जर तिन्ही तोटे एकत्रितपणे उघडल्यास 15 मिनिटात टाकी भरू शकते. म्हणजे बघा तिन्ही नळ ए बी आणि सी हे तिन्ही नळ जर चालू केले तर टाकी भरा किती वेळ लागतोय 15 मिनिटं लागतात. मला सांगा 20 24 आणि 15 चा लसावी किती असतो बघा बघा 120 असतो बघा बरोबर काय ते 20 × 20 असे 24 5 120 15 28 असे. ठीक आहे बघा. थोडक्यात बरं आता इथं लगेच काय करायचं एकूण टाकीची क्षमता 120 गॅलन पकडायची नाही का. आपण कसं असतं बघा ज्यावेळेस आपल्याला 1 गॅलन मध्ये दिलेलं नसतं इथं समजा तुम्हाला प्रति मिनिट समजा 3 च्या ऐवजी 4 दिलं 5 दिलं तर आपल्या टाकी क्षमता बदलत असते. इथं आपल्याला जे निघाल ना आता ते तात्पुरतं आपण कशामध्ये रेशो मध्ये पकडायचं बघा. ठीक आहे. आज समजा आपण 120 एक्स पकडू आपण 120 एक्स काय आपली टाकी क्षमता आहे. ठीक आहे बघा आणि ही भरायला बघा आता एक ए आणायला 20 मिनिटं लागतात. मग तो एका मिनिटामध्ये किती एका मिनिटात किती भरेल बघा 20 × 20 असे 6 एक्स भरेल बघा. ही किती 24 5 120 म्हणजे 5 एक्स भरेल आणि हा किती झाला 15 28 म्हणजे 8 एक्स भरेल. ठीक आहे बघा. बरं आता बघा मला सांगा 2 नळ आणि बघा हे हा नळ 6 हा ए झाला हा बी झाला आणि हा सी झाला. ठीक आहे बघा. ह्याच्यातनं पाणी किती पडते बघा 6 एक्स पडते. ह्याच्यातनं पाणी पडते 5 एक्स. ठीक आहे मग दोन्हीमध्ये टाकीमध्ये 11 लिटर पाणी पडते. पण 3 नळ चालू केले की टाकीत पाणी किती पडते 8 पडते. याचा अर्थ काय
तीन बघा 11तनं 8 गेले, खाली राहिले 3 राहिले, मग 3 पाणी कुठे जाते? 3x पाणी. 3x पाणी कुठं जाते? तोटीतनं बाहेर जाते बघा. कुठल्या सी मधनं की जाते 3x. ठीक आहे बघा. बघा मग आता इथं ची क्षमता किती आहे बघा? आता 3x आहे. तिची क्षमता किती आहे? तर 3x आहे. बरं. आता त्यांनी दिले काय बघा इथं आपल्याला? तर बघा सी म्हणजेच कोण? जे जो नळ टाकी रिकामी करतो तो. ठीक आहे बघा. इथं काय दिलं आपल्याला? तिन्ही तोट्या. आता बघा आणि एक निचरा करणारी तोटी ही प्रति मिनिट 3 गॅलन रिकामे करू शकते. ठीक आहे बघा. एक्स मध्ये जर पकडला आपण तर बघा सी ह्याच्यानुसार जर गेलो तर आपण सी काय करतो बघा 3x पाणी ह्याच्यातून बाहेर काढतोय. बरोबर आहे का? मग 3x ची व्हॅल्यू किती दिली बघा त्यांनी? 3 गॅलन. 3 गॅलन. ठीक आहे बघा. म्हणजे आपल्याला बघा आता 3 ला 3च असेल ना तर मग आपलं उत्तर चेंज होणार नाही. म्हणजे बरोबर आपल्याला विचारलंय का त्यांनी? ही आपण काय पकडतो? टाकी क्षमता पकडतो. बरोबर आहे का? ही कधी पण आपण काय पकडतो? टाकीची क्षमता पकडतो. ठीक आहे बघा. टाकी क्षमता किती झाली? मग 120x. बरोबर आहे का? बघा 3x बरोबर 3 तर 120 बरोबर 120 येणार आहे. बरोबर आहे का? म्हणजे इथं काय निघेल बघा? टाकी क्षमता बरोबर टाकी क्षमता किती असेल तर मग 120 असेल. 120 गॅलन. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरळ व्याज चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा? एका ठराविक रक्कम सरळ व्याजाने 2 वर्षात 1250 रुपये होते आणि 5 वर्षात 2000 रुपये इतकी होते. वार्षिक व्याज दर शोधा. 2 दशांश स्थानापर्यंत पूर्णांकित करून. बघा आता लक्षात घ्या. सरळ व्याजामध्ये कसं असतं? प्रत्येक वर्षीचं व्याज हे सारखंच असतं. ठीक आहे बघा. प्रत्येक वर्षीचं व्याज मला सांगा 2 वर्षाचं 1250 आहे आणि 5 वर्षात 2000 म्हणजेच किती वाढले बघा? नंतरच्या 3 वर्षामध्ये 750 रुपये वाढले. बरोबर आहे की नाही बघा? बघा हे झालं 2 वर्षात आणि इकडे 5 वर्षाचं म्हणजेच काय? आधी बघा इकडं अधिक 3 वर्षात झालं पण एकूण झाले किती? 5 वर्ष. बरोबर आहे का? मला सांगा आता 3 वर्षामध्ये वाढलेत किती पैसे तुमचे? 1250 वरनं 2000 झाले म्हणजेच किती झाले? 750 रुपये व्याज मिळालं. याचा अर्थ काय? प्रत्येक वर्षी तुम्हाला 250 रुपये व्याज बसते. बरोबर आहे का? बघा आता मला सांगा एकूण 1, 2, 3, 4 आणि 5 आहे. एकूण 5 वर्ष आहेत. मग प्रत्येक वर्षाचं तुमचं व्याज किती झाले बघा? 250 रुपये. 250. बरोबर आहे का? बघा आता इथं तुमची रक्कम किती होती बघा 2 वर्षामध्ये? 1250. 1250 आणि इथं किती होते बघा? तर 2000 रुपये. मग कशी? मुद्दल प्लस व्याज आहे. बघा आता पहिल्या 2 वर्षाचं व्याज किती झालं? 500 रुपये. बरोबर आहे का? 1250 मधनं 500 गेलं तर आपली मुद्दल किती आहे बघा? 750 रुपये मुद्दल आहे. येते लक्षामध्ये बघा? 1250 मधनं जर हे 500 रुपये वजा केले आपण 1250 मधून हे 500 वजा केले तर बरोबर 750 काय झाले? आपली मुद्दल झाली. आणि विचारलं काय त्यांनी आपल्याला? तर वार्षिक व्याजदर किती? बघा आता आपल्याला मुद्दल कळली. बघा आपला फॉर्म्युला कसा असतो बघा? मुद्दल बघा आपल्याला सरळ व्याज माहिती आहे का? तर सरळ व्याज इथं सरळ व्याज पण माहिती आहे. ठीक आहे. मुद्दल गुणिले मुदत. बघा मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100 बरोबर काय असते बघा? इकडे सरळ व्याज असते. मला सांगा आता आपल्याला मुद्दल पण कळाली. मुद्दल किती आपली? 750 रुपये. 750 रुपये मुद्दल आहे. मुदत आपल्याला 1 वर्षाचा आपल्याला व्याजदर काढायचे. आणि दर किती आहे बघा आपल्या इकडं? तर 1/100 करा. बरोबर सरळ व्याज किती आले आपल्याकडे? 250 रुपये. डायरेक्ट बघा 250 भागले 750 केल्या तरी चालतं. ठीक आहे बघा. पण आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. चला आता बघा इकडे एक जाग्याला ठेवा. एक्स जर बघा इकडे शून्याला शून्य कॅन्सल झाला. ठीक आहे. एक्स जाग्याला ठेवा आणि हे बरोबरच्या पलीकडे टाका बघा 250 गुणिले छेदाचा 10 कुठं गेला? अंशाला गेला आणि छेद किती आलं बघा? 75. बघा काय निघेल बघा? 25 1 25 बघा 25 त्रिक 75 म्हणजे किती आलं बघा? 10 10 100 100/3 100/3 म्हणजेच काय निघेल बघा? 3 त्रिक 9 1 10 3 त्रिक 9 33.33% निघेल बघा. 33.33% म्हणजेच किती आलं बघा? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिली बघा? दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? बघा इकडे काय दिसतंय आपल्याला 1 3 7 13 आणि 21. ठीक आहे बघा 1 अधिक 2 3 बघा 3 अधिक 4 7 7 अधिक 6 13 13 अधिक 8 21 मग 21 अधिक 10 किती निघेल माझ्याकडे? 21 आणि 10 31. बरोबर आहे का? 2 2 आणि 4 2 4 6 8 10 याप्रमाणे वाढले. ठीक आहे. 31 म्हणजे आपलं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? 440.25 भागिले 5 बघा 40.25 भागिले 5 अधिक इकडे काय निघेल बघा? 0.07 गुणिले 5 छेद काय निघते बघा? 0.15 गुणिले 8 अधिक
काय निघते इकडे 0.18 भागिले 0.2. ठीक आहे बघा. चला आता काय करावं लागेल बघा, हे सगळं पूर्णांकात करून घ्या आधी. 40 पॉईंट बघा, दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 घर आहेत ना, मग इकडे काय करा 40 25 करा. अंशाला 2 घड वाढवले, छेदाला पण 2 घर वाढवा. खाली इकडे काय होईल 500 होईल. अधिक बघा आता इथं काय निघेल बघा, 7 गुणिले 5 झाले 35. बरोबर आहे का 35. आणि दशांश अपूर्णांकाच्या पुढे किती घर आहेत बघा, इथं गुणाकारामध्ये 2 घर आहेत. म्हणजे काय निघेल बघा, इथं पण दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 घर असतील. 0.35 निघेल बघा. चला छेद काय निघते बघा इकडं, 15 8 टक्के झाले बघा 20 म्हणजे 120 मांडले आपण. दशांश अपूर्णांकाच्या पुढे किती 2 घर आहेत बघा, म्हणजे 1 2 घर लिहिले इथं डॉट दिला आपण, म्हणजे 1.20 येते इथं. अधिक बघा इथं काय करा, हे पूर्णांकात करून घ्या बघा. 18 पूर्णांकात केलं तर अंशाला 2 शून्य वाढवले 18 झाले. मग अंशाला जर 2 शून्य वाढवले तर छेदाला पण 2 शून्य वाढवा. काय होईल बघा, 1 शून्य वाढवलं 2 होईल, 2 शून्य वाढवलं तर 20 होईल. आणि आता भाग घालवा, काय निघेल बघा इकडं बघा, 5 1 5 बघा इकडे काय निघालं 5 8 40 आणि 5 5 25. 805/100 आला. ठीक आहे बघा, 805/100 म्हणजेच किती येते बघा इकडे लक्षात घ्या. बघा म्हणजे काय किती निघाले इकडे 8.05 8.05 अधिक 0.35 छेद काय निघते बघा इकडं 1.2 अधिक बघा इथे काय निघते बघा बे के बे आणि 92 18 म्हणजेच किती निघाला बघा 0.9. ठीक आहे, 9/10 म्हणजे 0.9. काय निघेल बघा आता इथं 8.05 अधिक 0.35 बघा 8.05 अधिक 0.35 म्हणजेच किती आलं 5 आणि 5 10 हातचा आला 1 3 आणि 1 4 आणि इकडे किती आला 8.40 छेद बघा 1.2 अधिक 0.9 बघा 1.2 अधिक 0.9 किती आलं 9 2 11 हातचा आला 1 1 आणि 1 2 अशा अपूर्णांकाच्या खाली आहे चिन्ह द्या 2.1 झालं 2.1 आलं. ठीक आहे बघा. बघा आता काय करायचंय दशांश अपूर्णांकामध्ये ना तर ह्यातली बघा संख्या पूर्णांकात घ्यायची असेल तर मग शून्य वाढवा. काय करा बघा तिथं 1 शून्य वाढवला वरती तर काय झालं 84 झालं. खाली 1 शून्य वाढवलं तर काय ते बघा 21 आणि आता भाग घालवा काय निघेल बघा इकडं 21 1 21 21 चोक 84 म्हणजे 4 उत्तर येते. 4 म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये खालील 4 पैकी 3 पर्यायात एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. कोणता पर्याय त्या गटात बसत नाही. बघा एक्स च्या पुढे एफ किती क्रमांकावर आहे बघा एक्स वाय झेड परत ए बी सी डी ई एफ 8 घर पुढे गेले की काय निघते बघा एफ निघते. चला परत एफ पासून ओ बघा ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ अधिक 9 घर पुढे गेले की ओ येते. ठीक आहे बघा. चला परत झेड पासून एच बघा झेड ए बी सी डी ई एफ जी एच बरोबर 8 घर पुढे गेले की एच निघते. एच पासून बघा आता क्यू एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू बरोबर 9 घर पुढे गेले की क्यू निघते. ठीक आहे बघा. म्हणजे याचा अर्थ काय 8 आणि 9 ही सिरीज असली पाहिजे. ठीक आहे बघा. आता इथं व्ही आणि डी मध्ये बघा यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड परत ए बी सी डी बरोबर 8 घर पुढे गेले की डी निघते. आता डी पासून एम बघा डी एबीसीडी ई एफ जी एच आय जे के एल एम बरोबर बघा 9 घर पुढे गेले की एम निघते. मग साहजिकच आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 4 असेल. तरी पण आपण चेक करू बघा पी पासून एक्स बघा ओपी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स 8 घर पुढे गेले की एक्स निघते आणि एक्सच्या पुढे बघा एक्स वाय झेड परत ए बी सी डी ई एफ परत 8 घर पुढे गेले की एफ निघते. म्हणून हे आपलं उत्तर काय ते ऑप्शन नंबर 4 कारण की प्रत्येक ठिकाणी काय 8 परत 9 8 9 8 9 तिथं फक्त 8 8 आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत एकदा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते हे ठरवा. बघा सर्व उंदीर आकाश आहेत. बघा सर्व उंदीर हे आकाश आहेत. चला परत काय दिले बघा सर्व आकाश पृथ्वी आहेत. बघा सर्वच्या सर्व आकाश काय आहे तर पृथ्वी आहेत. आणि परत काय निघेल बघा एकही पृथ्वी पाईप नाही. बघा एकही पृथ्वी काय म्हटले बघा पाईप नाही. पृथ्वीचा आणि पाईपचा काही संबंध नाही. ठीक आहे एकही पृथ्वी पाईप नाही. ठीक आहे बघा त्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम आणि स्टँडर्ड डायग्राम वरून कधी पण काय करायचं होकारार्थी निष्कर्ष आधी चेक करून घ्यायची कारण की त्याला होकारार्थी निष्कर्षाला दुसरी डायग्राम काढून चेक करायची गरज नसते. ठीक आहे बघा. चला आधी होकारार्थी म्हणजे पहिला निष्कर्ष चेक करा बघा
सर्व उंदीर पृथ्वी आहेत बघा, सर्व उंदीर पृथ्वी आहेत का बघा, सर्वच्या सर्व उंदीर कुठे आहेत, पृथ्वीच्या आतमध्ये, त्याच्यामुळे पहिले काय ते बरोबर येते, सर्व उंदीर पृथ्वी आहेत. चला 2 नंबर बघा, एकही पाईप आकाश नाही बघा, एकही पाईप काय म्हटले, आकाश नाही बघा. नकारार्थी जरी वाक्य असलं तरी बरोबर ते लगेच का, पाईपला पृथ्वीच्या सर्कलच्या आतमध्ये जायला परमिशन नाही आणि आकाश कुठे आहे बघा, तर पृथ्वीच्या आतमध्ये, त्यामुळे पाईपचा आकाशचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे बघा एकही पाईप आकाश नाही हे काय ते बरोबर येते. उत्तर काय निघेल बघा, एक किंवा दोन, हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरळ व्याज चक्र, सॉरी नफा तोटावरचा प्रश्न काय दिले, एक दुकानदाराने एक पुस्तक 14% तोट्याने विकले, जर विक्री किंमत 100% वाढवली असती तर 6% नफा झाला असता, पुस्तकाची मूळ किंमत किती होती बघा. आता लक्षात घ्या 14% तोट्याने विकले, बरोबर आहे का. तोटा म्हणजे काय असतं बघा, तोटा हा कधी पण, तोटा किंवा नफा दोन्ही पण कधी खरेदी किंमतीवर काढतो आपण, खरेदी किंमत वजा तोटा, बरोबर काय झाली बघा, इकडे विक्री किंमत झाली, विक्री किंमत. तेव्हा समजा आपण खरेदी किंमत जर आपण 100% पकडली तर तोटा किती झाला बघा आपल्याला 14%. मग आपली विक्री किंमत किती असेल बघा, तर 100 मधून 84 गेलं 86% असेल. ठीक आहे बघा. चला पुढे आता नफा जर करायचा असेल आपल्याला बघा, खरेदी किंमत बघा, खरेदी किंमत प्लस काय असतो आपला नफा, बरोबर काय असते विक्री किंमत. ठीक आहे बघा. आता नफा जर आपल्याला कमवायचा असेल तर काय निघेल बघा, खरेदी किंमत जर आपली 100% असेल बघा, खरेदी किंमत जर आपली 100% असेल तर नफा किती कमवायचा आपल्याला 6%. तर विक्री किंमत किती असायला पाहिजे आपली मग 106%. ठीक आहे बघा. आता मला सांगा त्यांनी काय केले बघा, बघा एका दुकानदाराने एक पुस्तक 14% तोट्याने विकले तर त्याला 14% तोट्याने विकले, जर विक्री किंमत 100 ने वाढवली असती तर 6% नफा झाला असता. म्हणजे बघा 86% आणि 106% मध्ये फरक किती आहे मला सांगा, तर कितीचा फरक आहे बघा, तर 20% फरक आहे, बरोबर आहे का, 20% फरक आहे टक्केवारीमध्ये. पण संख्यामध्ये किती आहे बघा, तर 100% फरक आहे, 100 रुपयाचा. म्हणजे 20% म्हणजे किती झाले बघा 100 रुपये. रक्कम वाढवली 100 रुपये, पण टक्केवारीमध्ये किती फरक पडलाय बघा, पहिल्यांदा 86% विकत होतो रक्कम आपण, आता ते 106% विकतो, म्हणजे 20%चा फरक पडलाय. 20% म्हणजे 100 रुपये. तर बघा पुस्तकाची मूळ किंमत किती, मूळ किंमत कुठली असते आपली, खरेदी किंमत, मग 100% रक्कम, म्हणजे 20% म्हणजे 100 रुपये, तर मग 100% म्हणजे किती बघा, म्हणजे काय निघेल माझ्याकडे, तिरकस गुणाकार करायचं, x गुणिले 20 बघा, x गुणिले 20 बरोबर काय ते 100 गुणिले 100, 100 गुणिले 100 बघा, x जाग्याला ठेवा आणि 20 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका बघा, 100 गुणिले 100 छेद काय येते बघा 20 येते, काय निघेल इकडे 20 एके 20, 20 5 100, म्हणजे 100 गुणिले 5 किती येते 500 रुपये. म्हणजे आपली खरेदी किंमत किती आहे बघा 500 रुपये, ऑप्शन नंबर 2 म्हणजे मूळ किंमत. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा प्रॉफिट लॉस चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, एका दुकानदाराने छापील किंमत 28,000 रुपये असलेल्या एका वस्तूवर सलग 10% आणि 15% सवलत देऊ केली, वस्तूची विक्री किंमत शोधा. बघा आता मला सांगा 28,000 रुपये रक्कम आहे, ठीक आहे बघा, ह्या बघा कधी पण बघा, जसं आपण बघितलं नफा आणि तोटा हा आपण खरेदी किंमतीवर काढतो, तसं सूट जी असते ती तुम्हाला छापील किंमतीवर द्यावी लागते. म्हणजे बघा 28,000 रुपये छापील किंमत आहे, ठीक आहे बघा, लेबलवरची किंमत असते ती. सुरुवातीला काय केलं व 10% त्याच्यावर सवलत दिली, ठीक आहे बघा, थोडक्यात 100 रुपयाची वस्तू आहे, 10% सवलत दिली तर 90 रुपयावर आली, ठीक आहे बघा, आणि परत आणखी 15% सवलत दिली. पण आता बघा लक्षात घ्या, आता परत 90 मधनं 15 रुपये नाहीत कमी करायचे बघा, 10% ज्या बघा 100चे 10% मध्ये 10 रुपये झाले, म्हणजे 90 झाले. नंतर जे आपण 15% कमी करणार आहे ना रक्कम, ते 90च्या 15% कमी करणार, लक्षात घ्या. म्हणजे 28% बघा लक्षात घ्या, पहिल्यांदा 10% सूट दिली तर शिल्लक राहिली 90%, म्हणजे शिल्लक राहिली त्याला फोकस करायचं बघा, तर 90% शिल्लक राहिली ह्या रकमेची. आता इथं जी काय रक्कम येईल त्याच्या 15% सवलत आहे, म्हणजे रक्कम किती शिल्लक राहिली, इथं आलेली रक्कम म्हणजे 85%. इथं किती आले बघा 85%, आणि त्याची किंमत किती आहे ती तुम्हाला विचारली त्यांनी. मग काय निघेल बघा इथं आता, बघा या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा, परत ह्या शून्याला हा शून्य गेला, परत ह्या शून्याला हा शून्य गेला बघा, 28 गुणिले 85 करा, 28 गुणिले 85, चला 5 40, 5 दुने 10 आणि 4 14, इथे शून्य आला बघा, 8 8 64 बघा, 8 दुने 16, 16 आणि 6 किती झाली 22 बघा, 0 4 आणि 4 8, 2 आणि 1 3 आणि इकडे 2, 2380. ठीक आहे बघा, परत आपल्याला 9 ने गुणायचे, 2380 गुणिले 9 करा बघा, 9 0 0 9 8 72 बघा, 9 त्रिक 27, 27 आणि 7 किती झाले 34 बघा, 9 दोन्ही 18, 18 आणि 3 किती झाले 21. ठीक आहे बघा, म्हणजे 21,420 रुपये बघा,
21,420 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम डिस्टन्स स्पीडचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. एक बस एका अंतराचा 2/5 भाग 50 किलोमीटर पर आवर वेगाने कापते आणि उर्वरित अंतर 60 किलोमीटर पर आवर वेगाने कापते. संपूर्ण प्रवासासाठी बसचा सरासरी वेग किती आहे? बघा आता आपल्याला अंतर तर माहित नाही, बरोबर आहे की नाही. 2/5 म्हणजे काय, थोडक्यात एक प्रवास आपला 5 भागाचा आहे समजू आपण. बघा 5 भाग प्रवास आहे. मग एक भाग झाला 2x आणि दुसरा झाला 3x म्हणजे झाले 5 भाग, बरोबर आहे का. एक प्रवास तुम्ही 2/5 म्हणजे काय, पूर्ण 5 भाग प्रवास आहे. त्यातला 2 भाग प्रवास तुम्ही कितीच्या स्पीडने केला बघा, तर 50 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने कव्हर केला. म्हणजे हा झाला तुमचा वेग आणि हे झालं अंतर. मला सांगा, ठीक आहे. पण अंतर आपण कुठलंही पकडू बघा, काही फरक पडत नाही. मला सांगा 2x च्या जागेला आपण 200 पकडू, 3x च्या जागेला आपण 300 पकडू, झालं आपलं एकूण 500 किलोमीटर अंतर. सरासरीच काढायची विचार दिले आपल्याला, ठीक आहे. बघा बघा हा पहिलं अंतर आपण काय केलं, 50च्या स्पीडने कव्हर केलं. दुसरं अंतर आपण काय केलं बघा, 300 किलोमीटर अंतर आपण 60च्या स्पीडने कव्हर केलं. आपल्याला बघा, मला सांगा 200 किलोमीटर अंतर जायला आपल्याला किती वेळ लागला बघा. 5 50 50 50 चोक 200 म्हणजे 4 तास वेळ लागला. आणि नंतरचे 300 किलोमीटर अंतर जायला 0 0 कॅन्सल, 6 1 6 6 5 30 म्हणजे 5 तास वेळ लागला. बरोबर, हे झाले 5 तास. म्हणजे एकूण मला सांगा 4 तास अधिक 5 तास बरोबर 9 तास तुम्हाला वेळ लागला. बरोबर आहे का. आपल्या संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती आहे विचारलंय. मला सांगा एकूण अंतर किती झालं आपलं, 200 आणि 300 झालं 500 किलोमीटर अंतर. हे झालं आपलं अंतर. मग 500 किलोमीटर अंतर आपल्याला पार करा किती वेळ लागला बघा. तर किती वेळ लागला, तर 9 तास लागले. मग अंतर भागिले वेळ बरोबर काय असतो, वेग असतो. जसं आपण इथं बघितलं, अंतर भागिले वेग वेळ असतो. इथं अंतर भागिले वेळ हा वेग असतो. मग काय निघेल बघा इकडं. मग आता उत्तर आपल्याला कसं काढायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. काय निघेल बघा इकडे, मग 9 5 45 बघा, 9 9 1 9 9 5 45 खाली राहिले 5 5 0 50 झाले. परत 9 5 45 परत बाकी राहिली 5 म्हणजे 55.5/9 किलोमीटर पर आवर. आपला काय होता, ताशी सरासरी वेग. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या स्थानी काय आले पाहिजे. ठीक आहे बघा. 13 15 बर 13 15 21 33 53 83 125 181 253 आणि इकडे एक्स. बघा आता काय निघते बघा इकडं. 13 आणि 15 मध्ये बघा 2चा फरक आहे. 15 आणि 21 मध्ये 6चा फरक आहे. 21 आणि 33 मध्ये 12चा फरक आहे. परत 33 आणि 53 मध्ये 20चा फरक आहे. 53 आणि 83 मध्ये बघा इकडे 30चा फरक आहे. इथं परत 25 आणि 10 35 35 आणि 35 आणि 7 की झाले 42 42चा फरक आहे. इथं जर बघितलं आपण तर बघा 50 75 75 आणि वरचे किती झाले बघा 6 75 म्हणजे 50 आणि 6 56चा फरक आहे. इथे जर बघितलं आपण बघा 181. ठीक आहे बघा 53 आणि हे 53 10 63 63 10 73 73 म्हणजे एक कमी 72. ठीक आहे बघा. चला आणखी बघा आता ह्यातला गॅप काढत चला. काय निघते बघा इकडं 2 आणि 6 मध्ये अधिक 4चा फरक आहे. इथं बघा 6 आणि 12 मध्ये अधिक 6चा फरक आहे. इथं बघा 12 अधिक 8 20 येते. इथं 20 अधिक 10 30 येते. 30 अधिक 12 42 येते. 42 अधिक 14 56 येते. 56 अधिक 16 बरोबर 72. बघा काय निघते बघा 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 2 14 आणि 2 16 आणि 2 18 करा इकडं. अधिक 18 केलं तर काय निघेल बघा 72 अधिक 18 बरोबर काय ते 90. इथं 90 येईल आणि बघ मग मला सांगा 253 अधिक 90 काय निघेल इकडं 343. बरोबर आहे का. 343 म्हणजे काय निघालं, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बॉडमा चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे भागिले आहे, भागिले म्हणजे अधिक आहे, तर प्रश्नचिन्हाच्या स्थानी काय येईल बघा. 66 इकडे लिहून घ्या आधी. 66 3 11 आणि 12 गुणाकाराचा गुणिले म्हणजेच काय, गुणिले म्हणजे भागिले दिले त्यांनी, इथं भागिले करा. चला परत वजा म्हणजेच काय दिले, वजा म्हणजे गुणिले दिलेले. परत अधिक, अधिक म्हणजे वजा दिलेले. बरोबर काय निघते बघा इकडं. चला बघा आधी ब्रॅकेट टाकून घ्या. इथे एक ब्रॅकेट बसेल पहिलं. बघा 66 भागिले 3 किती निघते बघा 22 त्रिक 66 22 निघाले. ठीक आहे बघा 22 गुणिले परत 11 येईल इकडं वजा 12. आता इथं ब्रॅकेट बसेल 22 गुणिले 11 किती करा किती निघते बघा 22 गुणिले 11 11 दुने 22 11 दुने 22 आणि 2 झाले 24 म्हणजे 242.
242 वजा 12 काय निघेल बघा, इथं 42 मधनं 12 गेले किती राहते, 230 राहते. ठीक आहे, 230 म्हणजे ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, इंग्रजी वर्ण माला क्रमावर आधारित एका तर्कानुसार PKFW, बघा PKFW हे QLGX शी संबंधित आहे. QLGX शी संबंधित आहे. त्याच प्रकारे LXAM हे MYBN शी संबंधित आहे. बघा LXAM हे MYBN शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास VFIS, बघा VFIS हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ठीक आहे बघा, चला आता P आणि Q मध्ये काय संबंध आहे बघा, PQ अधिक 1 KL परत EFG, F च्या पुढे G, WX म्हणजे काय ना पुढचा अल्फाबेट आपण घेत गेलेलो. ठीक आहे, इथं जो संबंध असतो ना तोच इथं संबंध असतो. परत इथे चेक करत बसायची गरज नाही. डायरेक्ट V च्या पुढे बघा V अधिक 1, बघा V Q V W EF G I J S T, W G J T W G J T ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम डिस्टन्स स्पीडचा क्वेश्चन आहे आणि तो पण बघा कुठला बघा, तर चोर पोलीसचा जो कॉन्सेप्ट असतो आपला असतो त्याच्यावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 10 किलोमीटर पर आवर वेगाने धावणारे एका पोलीस कर्मचाऱ्याने 8 किलोमीटर पर आवर वेगाने धावणाऱ्या एका चोराचा पाठलाग केला. जर चोर हा पोलीस कर्मचाऱ्याच्या 100 मीटर पुढे असेल तर पोलीस कर्मचाऱ्याला त्या चोरास पकडण्यासाठी लागणारा वेळ किती असेल. बघा ह्या टाईपचे प्रश्न कुठले असतात बघा, समजा एखादी रेल्वे पुढे पळते एखादी रेल्वे पाठीमागून पळते, त्या पाठीमागच्या रेल्वेला पुढच्या रेल्वेला पकडण्यासाठी किती वेळ लागेल, हे त्या टाईपचे प्रश्न असतात. ठीक आहे बघा, आता कसं असतं बघा लक्षात घ्या, इथं दोघांमधलं अंतर, इथं चोर आहे आणि इथं कोण आहे बघा, पोलीस आहे. ठीक आहे बघा, दोघांमधलं अंतर किती दिले बघा त्यांनी आपल्याला, 100 मीटरचं अंतर, 100 मीटर. हे झालं तुमचं अंतर. ठीक आहे बघा, आता मला सांगा अंतर भागिले वेग केले बरोबर वेळ निघते, बरोबर आहे. वेग कुठला घ्यायचा लक्षात घ्या. आता मला सांगा चोराचा वेग किती आहे बघा, तर 8 किलोमीटर आहे. ठीक आहे बघा, 8 किलोमीटर पर आवर. आणि पोलिसाचा किती आहे बघा, तर 10 किलोमीटर पर आवर. बघा पोलिसाचा वेग जर 8 किलोमीटर असता तर ह्याचं पण 8 असतं तर दोघांमधलं अंतर कमी झालं असतं का नाही. मग काय बघा, दोघांमधलं अंतर कोण कमी करतं, तर चोरापेक्षा पोलिसाचा चोराच्या वेगापेक्षा असणारा जो जास्तीचा वेग आहे ना तो कमी करत असतो. म्हणजे कुठला, 10तनं 8 गेले राहिले किती, 2 किलोमीटर. मग हे 2 किलोमीटर मॅटर करते दोघांमधलं अंतर कमी करण्यासाठी. मग काय करायचं बघा, 100 मीटर भागले किती येणार आहे, 2 किलोमीटर म्हणजेच काय, 2000 मीटर. म्हणजे इथं कसं असतं बघा, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, दोघांमधलं अंतर भागिले काय करायचं बघा, वेगातील फरक. काय लक्षात ठेवायचं, वेगातील फरक. ठीक आहे बघा, मग आता 100 मीटर अंतर आपल्याला 2000 मीटर, बघा मीटर मध्ये काय, हे 2000 काय मीटर मध्ये घेतलं मी, कारण आपल्याला अंतर 100 मीटर कव्हर करायचे म्हणून हे मीटर मध्ये दिल्यामुळे हे मीटर मध्ये कव्हर केलं. ठीक आहे बघा, आता लक्षात घ्या, बघा तासामध्ये जर तो 60 मिनिटांमध्ये 2000 मीटर कव्हर करत असेल, याचा अर्थ काय, तो 100 मीटरला एका तासापेक्षा वेळ कमी लागणार आहे, मिनिटामध्ये वेळ लागणार आहे. मग काय करायचं बघा, 100 भागले 2000 आहे ना, गुणिले काय करायचं इकडं 60 करायचं. 60 का, कारण की एका तासामध्ये 60 मिनिटं असतात, बरोबर. आपल्याला किती मिनिट लागतात ते कळून जाते बघा. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, परत ह्या शून्याला हा शून्य गेला, बे आणि बेत्रिक 6 म्हणजे 3 मिनिटं वेळ लागतो. म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बॉड मार्क्सचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, बघा आपण काय करू, 15 वजा आतमध्ये 16 वजा 12 अधिक 21 भागिले, आता इथे डायरेक्ट एक स्टेप कमी करू आपण, 9 वजा 2 किती येते बघा, 7 येते. इथं 7 लिहून टाका. ठीक आहे बघा, आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागेल आपल्याला. बघा काय निघेल बघा, इथे डायरेक्ट आता सगळं सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा बघा स्टेप बाय स्टेप, 21 भागिले 7 करा, किती निघते, 7 त्रिक 21, बरोबर आहे का. मग किती आलं बघा, 12 अधिक 3, बरोबर आहे का, 12 अधिक 3 आले. चला 12 अधिक 3 म्हणजे किती झाले बघा, 15, म्हणजे इथं 15 लिहून टाका. ठीक आहे बघा, हे ब्रॅकेट आहे असं लिहून टाका इकडं, 15 आले. ठीक आहे बघा, ब्रॅकेटच्या बाहेर काय बाहेर इकडे वजा काय इकडे 16. ठीक आहे बघा, आता 16तनं 15 गेलं, खाली किती राहिले बघा, 1 राहिला. 16 वजा 15 1, आणि इकडे ह्या ब्रॅकेटच्या बाहेर काय बघा इकडं 15, 15 वजा 1, 15तनं 1 गेले, खाली किती राहते बघा इकडं 14.
येते लक्षामध्ये? उत्तर काय निघालं आपलं? मग ऑप्शन नंबर 3. ठीक आहे बघा. नाहीतर बघा इकडे काय मग हे 15 वजा हे काय आहे असंच आपण लिहित बसणार. ठीक आहे बघा. इकडे काय 15 वजा हे स्टेप बाय स्टेप. ठीक आहे बघा. इकडे आपलं किती येते? 14 उत्तर येते. ठीक आहे. चला तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.